बाबाच्या आदेशाप्रमाणे असे मासिक नवयवनाचा कार्यक्रम चंद्रकांतजी भिंजाळे मुक्काम भोपेश्वर यांच्या निवासस्थानी ठरल्या वेळेवर पार पडलेले आहे। त्यानिमित्त एका भगवत कार्याची चर्चा बैठक सुरुवात झालेली आहे। या बैठकीत स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुंजेजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। सर्वांचे मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे, आईला माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना माझा नमस्कार। या परिवाराचे मार्गदर्शक बडेगाव परिसराचे मार्गदर्शक प्रदीप भाऊ चौधरी यांना माझा नमस्कार। मंचकावर बसलेले आदरणीय मन सर्व सेवक सेविका आई बहिणी मुलं बाळ बालगोपाळ आणि या गावकऱ्यांना मी माझा प्रणाम। ही भगवत कार्याची चर्चा बैठक बाबांना दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम शेवकावर घडलेला अनुभव या आधारीवर सुरू आहे। आजच्या कार्यक्रमाचे संचालक आदरणीय मान्य राजूभाऊ ठाकरे यांनी मला एखादा अनुभव विचारलेला आहे, यांचे मी फार फार आभारी आहोत। उपस्थित आपण बसलेले सर्व सेवक सेविका, अनेक प्रकारचे दुःख होते, आपण इकडे तिकडे भटकलो, समाधान मिळालं नाही। आम्हाला जीवनात विचारायला आमच्याकरता भगवान आहे का नाही। पण स्वर्गीय माझे मार्गदर्शक श्रावणी मोहतोरे शाखा कामठी हे भगवंतामध्ये मिलीन झाले 2010-15 नोव्हेंबरला। परंतु आम्हाला सांगून गेले, हे सेवक पहले तोल बाद में बोल, बंदूक से निकली गोली आणि मुंह से निकली गोली। शब्द तोंडातून निघाला वापस होत नाही, गोली लागली तर ते वापस येणार नाही। म्हणून सेवकांनी शब्दाकडे लक्ष देऊन परमेश्वरी कार्य करायला पाहिजे। वेळात वेळ काढून आपला पर्पज साधून परमात्माचे कार्य करायला पाहिजे। आणि आमचे मार्ग सांगायचे, भगवान तेव्हा बी होता, भगवान आज बी आहे, भगवान समोर बी राहणार। पण तो मानवाचे कर्मभोग आणि कर्मयोग जेथपर्यंत कर्मभोग खतम होणार नाही तेथपर्यंत कर्मभोगाची दिशा मिळणार नाही। म्हणून आम्हाला कर्मभोगाची दिशा या मार्गाच्या सेवकाच्या माध्यमातून या सेविकाच्या माध्यमातून मिळाली आणि मार्गदर्शक आपला पोहोचवलं आणि मार्गदर्शक सांगितलं ह्या मार्ग मरणाचा आहे। तर आम्हाला मरण जाणी नव्हतं, मरण कसं पडते, मोह माया राग आणि क्रोध या सर्व गोष्टीचा त्याग करावा लागल, तेव्हाच आम्हाला मरण समजल। तेव्हा आम्ही मार्गदर्शक शब्दाला मान दिला, आम्ही आपल्या कार्याला सुरुवात केली, समाधान मिळालं आणि जसा वेळ भेटला तसा सत्संगामध्ये जाण्याचा प्रयत्न केला। आपला पर्पजा जाऊन परमात्माचे कार्य करण्याचा प्रयत्न केला। आमचं जीवन सुखी झालं, कार्य केले, त्याग झाला, नवहवन झालं आणि चर्चा बैठकीला माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून जात गेलो। जसे आमचे मार्गदर्शक, जसे आमचे ज्येष्ठ सेवक मंचकावर बसलेले मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक हमेशा मार्गदर्शन करायचे, त्या मार्गाला आम्ही आपल्या बसल्या भलाई बोलायला नंबर नाही लागला चालन। 10 लोक बोलणार पण 50 लोक आपण ऐकू शकतो, तर 50 लोकांतून कम से कम 5 लोकांच्या सेवकांनी बसलेल्या सेविकांनी अनुभव आपला आत्मसात केला तर आमचे जीवन सुखी होते। म्हणून प्रत्येक सेवकांनी लक्ष द्या शब्दाला महत्व काय। एका कुटुंबामध्ये हवन कार्याचा वेळ दिला, कोळे परिवारामध्ये हवन कार्य करायचे आहे म्हणून पती पत्नीने विचार केला आणि वेळ दिला 12 वाजताचा। पण तो माणूस लोभी आणि या मार्गात लोभ मोह मायांचा चालत नाही, परंतु आम्ही लोभ सोडत नाही। मग तो सेवक का म्हणे, ठीक आहे तू स्वयंपाक करून ठेव, मी 12 वाजेपर्यंत वावरातून येतो। तो सेवक वावरात गेला आणि त्याला वाटलं का थोडंसं काम आहे पुन्हा करून टाकू। 12:30 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला, पण तो सेवक बाबाचा सेवक घरी पोहोचला नाही, हवनाची तयारी केली नाही। सेवकाची मुलगी म्हणते, आई म्हणते तू बाबाला बोलवणार, हवनाचा वेळ झाला, स्वयंपाक झालेला आहे, अजून तुझे बाबा आले नाही वावरातून। पण तो जो वाढण्याला त्याच्या वावरामध्ये होतो, जो वाढण्याला हकारता 1 ते 1.5 घंटा असाच वावरामध्ये टाइम पास झाला। मुलगी म्हणते बाबा आपला हवनाचा वेळ झाला, 12 वाजेपर्यंत वेळ झाला आपण हवनाला आणि आपण येतं 1:30 वाजला, आपण हवन केव्हा करू। आई तिकडे वाट पावल्याने मला बलवाला पाठवलं। ते मुलगी म्हणते बाबा आपण चला आता 2 वाजले, आपण हवनाला सुरुवात करू। घरी जातले 2:15 वाजल, आंघोळ करायला 2:30 वाजल, तेव्हा हवन कवा करू। तेव्हा ते मुलगी म्हणते वडिलाला बाबा बाई म्हणते आपल्या वावरामध्ये वाढण्याला राहू द्या म्हणते, मी परमेश्वराला विनंती करतो, परमेश्वर काय घडवते पाहू। त्या मुलीने वडिलाला सांगितलं आणि त्याला विनंती केली, बाबा तुम्ही हवनाले चला आणि जे वाढण्यात बसले होते त्याला म्हणजे तुम्ही बी चला। मुलगा आणि वडील घरी आले आणि याच्या पूर्वी ते वाढण्यात त्यांच्या घरी पोहोचून गेले। 5 वेळेले महत्व कसा, आमंत्रण कसं दिलं, आता सांगितलं भाऊने या बसा, पण तो त्यांनी शब्द कसा दिला
का बाबा घराकडे चाला आणि वांडेरा म्हणजे तुम्ही बी हवनाला चाला. ते हवनाला गेले, हवनाला सुरुवात केली, हवन झाला, प्रसादी आठ आपले, परंतु ते वांडेर गेले नाही. कशामुळं? का यांना प्रसाद खाऊन टाकला. आम्हाला हवनाला बोलवलं परंतु आम्हाला प्रसाद भेटला नाही. ते मुलगी म्हणते बाबा वांडेर गेले नाही घरून, मग आता काय करायचं? बाबा म्हणे आपण सर्व सेवकाला सेविकेला प्रसादी केली परंतु आपण यांना प्रसाद दिला नाही. तर सर्व त्या एका कटोऱ्यामध्ये पूर्ण दह्याचा प्रसाद, रव्याचा प्रसाद, सेब आणि खोबरं एका ठिकाणी जमा केलं. प्रत्येक वाढणेराला 10 ते 15 वाढणेरा होते. त्या वाढणेरा एक एक प्रसाद खाऊन सगळ्यांनी रवाना झाले आणि नमस्कार केला. म्हणजे खरोखर आम्हाला त्या वाढणेराला, मुक्या जनावराला समजू शकते वेळेचं महत्व, परंतु आम्ही बाबाचे सेवक सेविका वेळेचं महत्व समजू शकत नाही, चर्चा बैठकीचं महत्व समजत नाही, नमस्कार काय हे समजू शकत नाही. मानते की बाबा जुमलीने सांगितलं आहे माझ्या निवासस्थानी नाला तर चालाल, पण तुमच्या गावागावी 15वारी, महिन्यावारी, हप्तेवारी चर्चा बैठक राहते. त्या चर्चा बैठकीत जा आणि आपलं जीवन सुखी करा. तर खरोखर आमचं जीवन सफल आहे. म्हणून बाबाचे दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाचं पालन तुम्ही बी करा, मी सुद्धा करण्याचा प्रयत्न करेन. इतकेच बोलून आपले 2 शब्द पूर्ण करतो. आपली जागा सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. धन्यवाद कोचे साहेब. आपण या ठिकाणी बहुमूल्य असा मार्गदर्शनाच्या प्रसंगी आपले विचार सेवक सेविकांच्या समोर सांगितलेला आहे आणि विशेष करून सेवक सेविकांना चर्चा बैठकीचे महत्व, बाबांच्या आदेशाची चर्चा बैठक आहे, त्या चर्चा बैठकीचे महत्व आपण सांगितलेलं आहे. आणि खरंच आहे, चर्चा बैठकीला आपण सेवक सेविकांनी न चुकता आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि चर्चा बैठकीला जावं. म्हणून कोचे साहेब तुमच्यासाठी 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात. भटक भटक के ये जग हारा, भटक भटक के ये जग हारा, संकट में दिया ना कोई साथ. भटक भटक के ये जग हारा, संकट में न दिया कोई साथ. सुलझ गई हर एक समस्या, बाबा जुमदेव जी ने पकड़ा हमारा हाथ, बाबा जुमदेव जी ने पकड़ा हमारा हाथ. धन्यवाद कोचेजी. त्यानंतर या ठिकाणी बाबांच्या शिकवणीप्रमाणे आपले विचार व्यक्त करण्याकरता मी आमंत्रित करतो आहे बाबांचे सेवक सन्माननीय आदरणीय राजूजी भाऊ गुरव मुक्काम कामठी यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आजच्या प्रसंगी आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावे. प्रणाम करो. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा परम पूज्य परमात्मा एक 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम सेवकांना दिलेले आहेत आणि 3 शब्द आपल्याला आहेत सत्य, मर्यादा, प्रेम. जर ज्या सेवकांनी तत्व, शब्द, नियम आणि सत्य, मर्यादा, प्रेमाचं आचरण केलं तो सेवक कधीही दुखी राहू शकत नाही. आणि दुःख जर त्या परिवारामध्ये असेल तर त्याच्या कर्मामुळे असेल, परंतु या भगवंतानी आपल्याला इतकं दिलेलं आहे, परंतु जेव्हा कार्य आमचे त्यागाचे निपटले की मग भगवंत कुठला आणि आम्ही कुठले, आणि मगच आपल्यावर हे दुःख येतात. अन्यथा तुम्ही तत्वशब्द नियम दिलेले आहेत, हे तत्वशब्द नियम जर पाळले तर कुठेही दुःख येत नाही. एक छोटासा अनुभव आहे, माझ्याच परिवाराचा मी अनुभव सांगतोय. आणि मानव धर्म काय हे तेव्हा समजत नव्हतं आणि बाबांना मी, महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना मी मार्गदर्शन करताना बऱ्याच ठिकाणी पाहिलं आणि हे टोपीवाले बाबा म्हणून मी त्यांचं नाव हेच आहे हे तेव्हा मला समजत नव्हतं. परंतु कालांतराने आम्ही एका ठिकाणी जेवण करायला गेलो
गणपतीचं जेवण आहे म्हणे, परंतु त्या ठिकाणी गणपतीचं जेवण दिसलंच नाही, गणपतीची मूर्तीच नव्हती. बरेच असे अनेक त्या ठिकाणी जसं जादू जंतरवाल्यांची पूजा असते तशीच पूजा होती. आणि तिथे जेवण केलं आणि माझ्या पत्नीला ते बाधा सुरू झाली, सवारी सापडली म्हणे. पुष्कळ काही केला, ताज मेहंदीची सेवा घेतली. अमावस्या पौर्णिमा आली का तीच परिस्थिती होती. काही त्या ठिकाणी आराम पडत नव्हता. अनुभव मोठा आहे, मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि एका सेवकाने आम्हाला समजावलं की बेटा म्हणे, या मानव धर्मामध्ये कोणताही सेवक दुखी राहत नाही. आणि खरंच आहे, सोडत्या वेळी विचार येत होता, कारण की माझ्या इथे माझं सोनारी दुकान असल्यामुळे माझं ज्वेलर्सचं दुकान आहे आणि माझं स्वतःचं सुद्धा लेआउटचं काम आहे. पुन्हा फ्लॅट स्कीमच्या सुद्धा माझ्या सतरंजीपुऱ्यामध्ये माझे फ्लॅट स्कीमचे कामं चालू आहे. म्हणून पैसा भरपूर होता आणि जीवनाचे जर दोन चक्के व्यवस्थित नसले तर त्या पैशाला महत्त्व काहीच नाही आहे. बघा, पत्नी म्हणायला लागली सर्व काही आहे आपल्याकडे, परंतु अमावस्या पौर्णिमा भूतबाध्यानेच भरलेली आहे. म्हणून तुम्ही विचार करा आणि म्हणे या मार्गामध्ये आपण चाललं जाऊ. विचार येत होता. माझ्याकडे 1 ते 1.5 फुटाच्या अष्टधातूच्या मूर्त्या होत्या, लक्ष्मीच्या, गणपतीच्या, शारदा मातेच्या अशा. तेव्हा मी मानत होतो, परंतु त्यांना जेव्हा मी कडकडीची विनंती करत होतो त्यावेळेला माहीत नाही कुठे होते ते. त्यांच्याकडून मला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. आणि या 3 दिवसाच्या कार्यामध्ये माझे दुःख इतके दूर झाले की माझ्या पत्नीच्या अंगातली सुद्धा दूर झाले आणि माझी जे परिस्थिती होती खालावत चालली होती. पैसा येत नव्हता, फक्त जवळून जात होता. आणि त्या मूर्त्या बहिणीला म्हटलं ह्या मूर्त्या घेऊन जा. तिला वाटत होतं की भावाचं घर कसं मी माहित आहे का उजाडू, का अष्टधातूच्या मूर्त्या आहे आणि इतक्या महागाच्या मूर्त्या कशा देऊ. म्हटलं जर तुझा भाऊ सुखी असेल तर तुझं माहेर सुखी राहणार, जर भाऊ सुखी राहणार नाही तर तुझं माहेर कुठलं आहे. म्हणून त्या मूर्त्या मी बहिणीला म्हटलं वाटते तू घेऊन जा, नाहीतर मी यांना कन्हान नदीला पोहोचवणार आहे. आणि त्या दिवसपासून माझ्या इथे कुठलेही दुःख दिसलेच नाही. आणि भगवत कृपा कशी जागृत असते हे तुम्हाला सर्व सेवकांना सांगतो मी. सर्व सेवकांजवळ भगवत कृपा जागृत आहे, परंतु आपल्या मार्गदर्शकांनी दिलेला शब्द हा खूप मोठा महान असते. कार्य जेव्हा करतो आपण तेव्हा मार्गदर्शकाला खोटं बोलू नका. मार्गदर्शकांनी जसं मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला कार्य करायचे आहे आणि चांगले कार्य करा. मार्गदर्शक सांगतो की सकाळी विनंती करा, सायंकाळी प्रार्थना. सकाळची विनंती आपली कधी चुकली नाही पाहिजे. जर आपण मार्गदर्शकांनी सांगितलं 6 वाजेच्या आतमध्ये आपली विनंती झाली पाहिजे तर बरोबर आहे, सहपरिवार झाली पाहिजे, तर भगवत कृपा आपल्या इथे जरूर जागृत राहील. कारण भगवत कृपा अशी आहे की तुम्ही जे मागाल ते मिळते. आणि झगडा भांडण करण्यासाठी आपल्याला अवजाराची गरज नाही आहे, फक्त आपल्या भगवंतासमोर तुम्ही शब्द ठेवा. कारण की माझा हा अत्यंत विश्वास आहे की जो शब्द भगवंताला बोललो तो शब्द पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. बोलायला पुष्कळ आहे, वेळेची मर्यादा आहे. म्हणून मी माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो आणि संपते समय एकच बोलतो, भगवान बाबा हनुमानजी किती बोलावी थोरवी, इतका मी महान नाही. माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी दिलेला हा मार्ग इतका बैमान नाही. बैमान आणि बैमान फक्त आणि फक्त सेवक आहे बाबा, फक्त सेवक आहे. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद गुरव साहेब. आपण या ठिकाणी खरोखरच अतिशय कमी वेळामध्ये पण बहुमूल्य असा मार्गदर्शन आणि आपले विचार आजच्या प्रसंगी बाबांच्या शिकवणीप्रमाणेच सादर केलेले आहे. आणि खरोखरच आजच्या संपूर्ण मानव धर्मातील सेवक सेविकांना बाबांच्या शिकवणीप्रमाणे बाबांच्या तत्वशब्द दिलेले तत्वशब्द नियम जे आहे त्या नियमाच्या आधारावर चालण्याची गरज आहे. आणि
आपण आपल्या अनुभवाच्या माध्यमातून स्वतःच्या अनुभवाच्या